गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आता मी आलो आहे अलिबागला आपल्या मच्छी मार्केटमध्ये, कारण आम्ही जी मच्छी घेतलेली ती बहुतेक कमी पडणार आहे, कारण बुकिंग अजून आली आहे। म्हणजे आज सकाळीच एकाने फोन केला कस्टमर्सनी, तर ते येत आहेत आता, तर त्यामुळे मच्छी घ्यायला आलो आता आम्ही। मच्छी कमी पडणार आहे तर जातो आता मच्छी मार्केटमध्ये। मी आणि आई आलोय, आई ऑलरेडी गेली आता मी पण जातो त्याच्यासोबत। आणि आता पाऊस काय अजून थांबला नाही गाईज, बघा खूप पाऊस पडतो अलिबागमध्ये। आता थोडा कमी झालाय, म्हणजे टिप 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 हायच पण चालू। हे बघा असा पाऊस पडतोय ना की तुम्हाला भिजायचं असेल तुम्ही भिजू पण शकत नाही, आणि तुम्हाला सुकायचं तुम्ही सुकू पण शकत नाही, असा पाऊस पडतोय हळू हळू पण जोरात, बघू शकता तुम्ही। तर आता निघत जातो आता, पाऊस पण चांगलाच पडतोय बघा। गाडी लॉक करतो। सो काही जाणार होतो मी, पण प्रॉब्लेम झाला, माझ्या पायाला खिळा रुपलेला आणि तिकडचं पाणी थोडं खराब असतं, त्यामुळे मी नाही गेलो। परत रिटर्न आलो घरी, परत रिटर्न आलो आपल्या गाडीमध्ये, कारण पाणी खराब आहे, इन्फेक्शन वगैरे होऊ शकतो, त्यामुळे मी रिस्क नाही घेऊ शकत, त्यामुळे घरीच आलो। अरे यार, त्यामुळे गाडीतच आलो मी, बोलो आई घेऊन येईल, थोडीशी मच्छी आहे जास्त नाही, तर थांबू आता गाडीमध्येच। सो गाडीत आता मी चाललो मस्त गोविंदा खेळायला आमच्या गावात। मस्त एक 4-5 मटक्या लावल्यात, आता बघू जाऊन तिकडे काय चालू आहे। आधीच खूप लेट चाललो मी, कारण घरी कस्टमर होते ना, त्यामुळे लेट झालं भरपूर। मला राहतो पटापट गावात आमच्या। काही तिथला सीन काय भारी वाटते बघा आजचा, तिकडे डोंगरावर मस्त ढगं वगैरे आलेली आहेत, तेव्हा कसलं वाटते भारी, मस्त एकदम सीन वाटते, एकदम हिरवा गार क्लास वाटते। तर चला आपण जाऊया, सीन नको बघत राहिला आपल्याला। तो एक छोटा वॉटरफॉल पण आहे तिकडे, तो बघा तिकडे दिसला, मस्त वॉटरफॉल आहे, आणि त्यावरती अजून मोठा वॉटरफॉल आहे, तो बघा, तो वरती वॉटरफॉल आहे आणि हा खाली आहे, तो बघा खालचा वॉटरफॉल। छोटा वाटतंय पण मस्त वाटतंय। हा दरवर्षी बनतो आमची तो एक, आणि हा एक, असे 2 वॉटरफॉल दरवर्षी असतात आमची इथे। त्याचं पाणी पण सगळं ओव्हरफ्लो झालंय, हे बघा सगळं पाणी रस्त्यावर येते इथून, त्या पाण्यातून जायचं आपल्याला मस्तपैकी। गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा। I don't know.
केला हे बघ, पैशांसाठी काय पण. हे बघ, हे पडलं, हे बघ, हे पडलं. तो गाईज हा बघा आमचा फिशरमॅन. हा सगळीकडे ऑलराऊंडर असतो. मासे पकडतो 60 किलोचे 6 ग्रॅमचे. गोविंदा पण खेळतो. कबड्डी असला गेलो सांग. हो, नको ती कामं बरोबर करतो. आपण जाऊ आता गोविंदा खेळायला. गोविंदा मागायला चाललोय. आपल्या कामाकडे फोकस ठेवूया. बघू शकतो बघा, चालला बघा, चालला बघा. गोविंदा गोविंदा रे गोपाला. गोविंदा गोविंदा चला चला चला. Let's groove till we drop. Sass keeps singing, let the bass line pop. Barbecue some moonlit tides, we shine bright on this retro ride that defines our life. Oh yeah. पलटी मारा. नाश्त्याला बोलत आहेत, बोलवा नाश्त्याला. बघा आईनी पोहे बनवलेत नाश्त्याला. बघा सो काही आता मस्त आमचा एन्जॉय झालेला आहे गोविंदाचा. आता सर्व गेलेत माणसं आमच्याकडून पण. आणि आता मी जातो आंघोळीला, कारण खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. चिखला विकलात गेलो माकायला, पण ठीक आहे, गावात मजा असते. तर आता आंघोळ वगैरे करतो पटकन. सो गाईज आता आपण सर्व उरकलेलं आहे आणि गेस्टना वगैरे पण जेवण दिलेलं आहे. आणि गोविंद्यावरून आल्यावर खूप दमलेलो, कारण दिवसभर खूप मजा मस्ती केली तिकडे. तर आता जरा कंटाळा आला, म्हणजे दम लागला खूप. दम पण नाही बोलता येणार, कंटाळा आलाय खूप. खूप धावपळ झाली तिकडे, मस्ती झाली. त्यामुळे आता जातो झोपायला मी.
सो गाइस आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. Palm trees swaying with the ocean as my Wasa ada round